आलाय आता वक्त अरे आमचा ऐका फक्त अरे आमचा ऐका फक्त एकाचा जीव वाचू शकतो अरे एकाचा जीव वाचू शकतो आलाय आता वक्त अक्का काका तात्या मामा चला तर या तुमच्या समोर सादर करत आहोत एक नुक्कड नाटक. अरे नगर जनानू ऐका सांगतो गोष्ट मोलाची जन्माची वाचवण्या जीव दुसऱ्याचा तुम्ही सवय करा रक्तदानाची जी जी राजी वाचवण्या जीव दुसऱ्याचा तुम्ही सवय करा रक्तदानाची जी जी राजी. अरे काय तुमचं चालू आहे रक्तदान रक्तदान कळत नाही तुम्हाला कोण चालू आहे माझा शांत बसा थोडा. अंजू अंजू काय झालं अंजू कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा प्लीज लवकरच ॲम्ब्युलन्सला बोलवते कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा. हॅलो हॅलो ॲम्ब्युलन्स पटकन नारळ चौकात कोणता ॲक्सिडेंट झाला अहो तुम्ही फोटो काय काढताय कोणीतरी मदत करा का नाही उठ ना हे बाळा उठ ना गए कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा बाळा उठ ना गए काही नाही होणार तुला उठ हे बघ मी आहे हे बघ ॲम्ब्युलन्स आली काही नाही होणार तुला. अंजू अंजू काय नाही होणार तुला ए राणी उठ ना हे बघ डॉक्टर आलेत काय नाही होणार तुला काय नाही होणार. डॉक्टर डॉक्टर माझी बहीण वाचेल ना डॉक्टर आपल्या तिचा अपघात झाल्यामुळे तिचं खूप रक्त वाया गेल्यामुळे आपल्याला लवकरात लवकर रक्ताची सोय करावी लागेल. काही करा डॉक्टर पण माझ्या बहिणीला वाचवा डॉक्टर. तिचा रक्तगट काय आहे डॉक्टर ओ निगेटिव्ह कठीण आहे पण आपल्याला लवकरात लवकर रक्ताची गरज लागेल नाही तर तिचा जीवही जाऊ शकतो. हो डॉक्टर मी काहीतरी करते. हॅलो हॅलो आई हा बोल ना सुमित्रा काय झालं बाळा. अगं आई आपली अंजू काय झालं आपल्या अंजूला बाळा. अगं आई आपल्या अंजूचा ऍक्सिडेंट झालाय ग. आणि तू कुठे होतीस. अगं आई मला सांगायची वेळ आता नाहीये तू लवकर इथे ये ना ग प्लीज. तू कुठे सांग पहिला मला. आई आम्ही आता हॉस्पिटलमध्ये होती आणि डॉक्टर म्हणतात की तिला रक्ताची गरज आहे तिचा ब्लड ग्रुप सुद्धा तिला कुठेच भेटत नाही आहे. बरं थांब मी बघते थांब. हॅलो हॅलो प्रतीक्षा ऐक ना ग आपल्या अंजूचा ऍक्सिडेंट झालाय ग प्लीज येते का तू इथं लवकर. बाळा तुझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे ना बाळा ये ना ग लवकर खूप तिला रक्ताची गरज आहे बाळा. अगं बाळा अशी काय करते बाळा. आशू हॅलो आशू ऐक ना ग बाळा आपल्या अंजूचा ऍक्सिडेंट झालाय ग. अगं ते सगळं सांगण्याची वेळ नाही आशू ये ना ग लवकर प्लीज तिला खूप रक्ताची गरज आहे. आशू माझ्या मुलगीचा ऍक्सिडेंट झाला तिला रक्ताची गरज आहे. दादा रक्तदान करायचं नाही आता रक्तदान केल्यामुळे इम्युनिटी कमी होते त्यात माझ्या मुलगीचा ऍक्सिडेंट झाला तिला रक्ताची गरज आहे. ताई चला ना ताई प्लीज ताई मला माहित नाही का रक्तदान करू नये असं काही नसतं ताई चला ना एक स्त्री म्हणून तुम्ही माझ्या भावना समजून घ्या ना ताई मी तुमच्या पाय पडते ताई चला दादा चला ना माझ्यासोबत दादा तिला खूप रक्ताची गरज आहे दादा तुमच्या माझ्या मुलगीच्या वयाची तुमची मुलगी आहे दादा चला ना हो ताई मी तर शाकाहारी आहे तर मी दिले दादा असं काही नसतं दादा दादा मी पाया पडते दादा. अंजूचे कोणी नातेवाईक हो डॉक्टर अंजू ठीक आहे ना ती बरी होईल ना डॉक्टर. रक्ताच्या अभावी आम्ही तुमच्या मुलीचा जीव नाही वाचू शकतो खरंच खूप सॉरी. मुलीला कोणी रक्त दिलं असता तर तिचा जीव वाचला असता. कोण म्हणतंय इम्युनिटी कमी होते कोण म्हणतंय मी स्त्री आहे तर कोण म्हणतंय मी सहकार करतो. अगं स्त्री तू आहे देवीचं रूप तू रक्त देऊ शकतेस खूप. अहो दादा इम्युनिटी होत नाही कमी रक्तदानाची ठेवा तुम्ही हमी. अहो दादा तुम्ही करता सहकार पण असं काही
तुम्ही वाचवारे, पुण्य तुम्ही कमवारे, पुण्य तुम्ही कमवारे. तर लोक एक आटपाट नगर होतं आणि त्या नगरामध्ये वसाहत वाढत होती. अशा वाढणाऱ्या वसाहतीत एक घटना घडली. ती सत्य घटना आता आम्ही तुमच्या समोर प्रस्तुत करत आहोत. हॅलो, बोला. क्लिनिकमध्ये एक केस होती, थोडा ब्लड लॉस होता आणि इमर्जन्सी आहे. आम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये ती शिफ्ट करत आहोत. अच्छा, इमर्जन्सीची केस आहे का? पाठवून द्या. मला रक्तगट कळेल का तिचा? डॉक्टर ओ निगेटिव्ह. सिस्टर, येस मॅम. आपल्याकडे इमर्जन्सीची केस आहे आणि आपल्याला रक्ताची गरज लागणार आहे. तुम्ही लवकरात लवकर रक्ताची व्यवस्था करा आणि ओटी रेडी करा. ब्लड ग्रुप काय आहे? ओ निगेटिव्ह. मी केली हॉस्पिटलमधून बोलतेय. आम्हाला ओ निगेटिव्ह रक्ताची तात्काळ गरज आहे का? तुम्ही त्याची लवकरात लवकर सोय करा. तुझ्या केली हॉस्पिटलमधून कॉल आलेला. लवकरात लवकर ओ निगेटिव्ह आणि त्यांना पोच कर. हो मॅडम, आम्ही आत्ताच बघतो. सगळीकडे बघितलं पण आपल्याकडे सध्या तरी ओ निगेटिव्ह रक्तगट अवेलेबल नाहीये. आणि एवढ्या रात्री काय करूयात आपण? अगं चालेल ऋतुजा. एक काम कर, मी दुसऱ्या ब्रँचमध्ये विचारते, तू पण चौकशी कर. तू पण लगेच कर. हो मॅडम. हॅलो, विशुद्ध ब्लड बँक. ऐका ना, एमर्जन्सी होती. ओ निगेटिव्ह ब्लड लवकरात लवकर हवं. प्लीज अरेंज होते का बघा ना थोडं. नाही, इमर्जन्सी होती. प्लीज द्या ना, बघा होतंय का. रक्तगट ओ निगेटिव्ह आहे. ओ निगेटिव्ह ब्लड पाहिजे. हा बोलो. ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे. हा पेपर हा ठीक आहे. हे लिस्ट बघ एकदा. मॅडम या लिस्टमध्ये तर ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप असणारी लोकांची 2 नावं आहेत. आपल्याला जाऊन प्रत्यक्ष बघावं लागेल. हो ऋतुजा, आपण वेळ नको वाया घालूया. चल लवकर जाऊया. चला लवकर जाऊया. कोणी आहे का? काय आहे तुमचं एवढ्या रात्रीचं? इथं पाटील सर राहतात काय? नाही, असं इथे कोणी राहत नाही. काय तुमचं एवढ्या रात्री? मॅडम तर का? मी पाटील वगैरे राहत नाही इथे. अगं ऋतुजा, काय करायचं आता? हे बघ, त्याचं कॉल येतं सारखं. इमर्जन्सी आहे ऋतुजा. हो मॅडम, सगळं समजतंय पण रक्त तर मिळालं नाहीये. आता काय करूया? काय करूयात ऋतुजा? बरं एक काम करूयात, आपण जाऊयात इथून. दुसरीकडे बघूया कुठं भेटतं का. मॅडम, एक घराचा दिवा तिथे चालू दिसतोय आणि बहुतेक दारी उघडे. आपण एकदा जाऊन बघून येऊया का? अगं ऋतुजा, एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. खूप इमर्जन्सी आहे ग. हो मॅडम, एवढे प्रयत्न केले, आता एक घर बघायला काय हरकत आहे. बरं ठीक आहे. चला बघूयात. कोणी आहे का घरात? नॉक कोणी आहे का? मी सांगते तुम्हाला, कोण नाहीये. चला आपण जाऊयात. मॅडम थांबूयात, बघूयात. नमस्कार सर. मिस्टर पाटील तुम्हीच आहात का? मीच आहे. सर, तुमचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे का? हो. सर, ऍक्च्युली एक इमर्जन्सी होती. तुम्ही आमच्यासोबत येऊ शकता का? आता ठीक आहे, 2 मिनिट द्या मला. मी शर्ट घालते. थांबा, माझी एक अट आहे. फक्त मला लवकरात लवकर घरी तेवढं आणून सोडा प्लीज. हो सर, आम्ही सोडू सर तुम्हाला घरी. हाथों को ढीला छोड़िए. अभी मैं टर्निकेट लगाने वाला हूँ. ठीक है, थोड़ा सा चुनी होगा. बॉल को धीरे धीरे प्रेस करते रहिए बस. हो गया. बॉल को नीचे रखिए. मला प्लीज लवकरात लवकर घरी सोडा. मला जावे लागेल. हो सर, चला ना सर. खरंच तुम्ही आलात आणि खूप मदत झाली. पण सर, एक प्रश्न होता. म्हणजे रात्रीचा 1 वाजलाय पण तरी तुमच्या घराचं दार उघडे, दिवेही चालू आहेत. असं कसं सर? काही प्रॉब्लेम आहे का? अहो काय नाही हो, सोडा ना. मी माझं कर्तव्य पार केलं फक्त. सर ऐका ना सर. तुम्ही आमची एवढी मदत केली, काय असेल तर सांगा सर, आम्ही तुमची मदत करू सर. प्लीज सांगा सर. आता आमच्यात काय असतं ना, घरी जर शव असेल तर दार उघडं ठेवायचं असतं. म्हणजे सर? काल संध्याकाळीच माझा मुलगा टॉक्सिकेशनमुळे वारला. त्यामुळे अजूनही नातेवाईक येत आहेत. ते आल्यावरती आम्ही देहदानाची पूर्ण प्रोसिजर करणार आहे.
सॉरी सर, एवढं सगळं होऊन सर तुम्ही आला सर, खरंच थँक्यू सर. हो सर, तुमचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. पण सर, अशा कंडिशनमध्ये मनाची अशी स्थिती असताना तुम्ही आमच्यासोबत अगदी सहजपणे आलात. कसं सर? अहो, जन्म मृत्यू हे आपल्या हातात नसतं ना. कोण कधी मरेल, कोण कधी जन्मेल हे आपल्या हातात थोडी नाही. पण आपल्या हातात काय आहे? रक्त आज दिलं तर उद्या परत तयार होतो. माझ्या रक्ताने जर आणखी एखादा जीव वाचला तर माझं तर भलं झालं, सोबत मी समोरच्याचंही केलं ना. मंडळी, रक्तदानाचे अनेक फायदे आहेत. हो, दरवर्षी रक्तदान केल्याने अनेक जणांना जीवदान मिळालं आहे. अनेक गंभीर परिस्थितींमध्ये, सर्जरीमध्ये, गरोदरपणात बाळाचे आणि आईचेही जीव वाचले आहेत, ते फक्त रक्तदान या कार्यामुळे. हो ना, पण लोकांचे किती ते गैरसमज. कोणी म्हणतात मी मुलगी आहे, कोणी म्हणतं माझी इम्युनिटी कमी आहे, शाकाहारी आहे, आणि किती हे गैरसमज. पण आता आम्हाला सांगा की रक्तदान करू कोण शकतं? रक्तदान 18 ते 65 वयोगटातील माणसे रक्तदान करू शकतात. पण जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल किंवा तो पेशंट इन्सुलिनवर असेल तर ते रक्तदान करू शकत नाही. मॅडम, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की रक्तदान केल्यानंतर आपल्या शरीरात पुन्हा रक्त कसं तयार होतं आणि किती वेळात तयार होतं ते जरा सांगा की. रक्तदान करताना तुमचं हिमोग्लोबिन हे 12.5 लागतं. आणि असं काही नाहीये की रक्तदान केल्यामुळे तुमचं रक्त वाया जातं. तर रक्तदान केल्यावर 24 तासात तुमच्या शरीरात नवीन रक्ताची पूर्ती होते. म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो, रक्तदान हे कुठल्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे. रक्त हे आपण जन्माला आल्यापासून आपल्या हिमतीवरती तयार केलेली एक गोष्ट आहे. आणि म्हणूनच रक्तदानासारखं पुण्य दान नाही. आणि म्हणूनच आम्ही म्हणू इच्छितो, दान जगातील श्रेष्ठ कोणते, धन दौलत अन्न नव्हे. विद्यादानहून श्रेष्ठ मंडळी रक्तदान हे दान खरे. जी जी राजी, विद्यादानहून श्रेष्ठ मंडळी रक्तदान हे दान खरे. जी जी राजी. जागतिक रक्तदाता दिवस या दिवशी जर कोणाला स्व इच्छेने रक्तदान करण्याची इच्छा असेल तर त्यांनी प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये जाऊन 9 ते 1 या वेळेत तुम्ही रक्तदान करू शकता. रक्तदान का पुण्य महान, अपना देकर हम चलो बचाए किसी की जान, चलो बचाए किसी की जान. धन्यवाद. ಇವತ್ತು KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ರಕ್ತ ಭಂಡಾರ ಇದು ಜನರಲ್ಲಿ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸಲು ವಿನೂತವಾದ ಈ ವರ್ಷ ಉದ್ದೇಶದಂತೆ ರಕ್ತದಾನ ಮಾಡಿದಂಥ ಎಲ್ಲ ರಕ್ತದಾನಿಗಳಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಆ ಉದ್ದೇಶ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಈ ಬೀದಿ ನಾಟಕವನ್ನು ನೋಡಿ ಗೋಪಾಲ್ ಸಂಭಾಜಿರಾವ್ ಗುಜೇಕರ್ ನಂದಗಡದವರು ಸ್ವತಃ ಅವರು ಓ ನೆಗೆಟಿವ್ ಬ್ಲಡ್ ಗ್ರೂಪು, ಅವ್ರು ಬಂದು ನಾನೇ ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತಂದ್ರು. ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇವತ್ತು ಈ ಬೀದಿ ನಾಟಕ ಮಾಡಿದ್ದ ಸಾರ್ಥಕತೆಯಾದ್ಯಂತ ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆ. ಗೋಪಾಲ್ ಗುಂಜೇಕರ್ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ರಕ್ತ ಭಂಡಾರ ವತಿಯಿಂದ, ನಮ್ಮ ಕಾಲೇಜಿನ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದನ ಹೇಳುತ್ತಾ, ಇಲ್ಲಿ 117 ಸಲ ರಕ್ತದಾನ ಮಾಡಿದಂಥ ಶಿವಲಿಂಗ ಕಿತ್ತೂರು ಅವರಿದ್ದಾರೆ. ಅದಲ್ಲದೆ ಕಿತ್ತೂರು ಅವರ ಎಲ್ಲ ಕುಟುಂಬದವರು ಇವತ್ತ ಇಲ್ಲಿ ರಕ್ತದಾನ ಮಾಡಿದರೆ